नमस्कार, मी सुवर्णा. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतचा विशेष कार्यक्रम जय हिंद सन्मान. भारताच्या रक्षणासाठी, रणभूमीतल्या विजयासाठी प्रसंगी प्राणांची आहुती देणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान म्हणजे जय हिंद सन्मान. 1971चं युद्ध ज्याने पाकिस्तानचे 2 तुकडे केले, भारतीय सैन्याच्या शौर्याने बांगलादेश स्वतंत्र झाला, त्या विजयाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहोत आणि त्याचबरोबर वीर योद्ध्यांचा सन्मान सुद्धा करणार आहोत. जय हिंद सन्मान या कार्यक्रमातून भारतीय सैन्याने 1971च्या युद्धातून जगाचा नकाशा बदलवून टाकला. या युद्धात भारतीय सैन्याच्या पराक्रमापुढे पाकिस्तानच्या तब्बल 93,000 सैनिकांनी गुडघे टेकले. अवघ्या 13 दिवसाच्या युद्धात भारताने पाकिस्तानचे 3 तेरा वाजवून टाकले. पाहुयात मोठ्या शौर्य ही गोष्ट. जमीन, आकाश आणि समुद्र सगळीकडेच भारताच्या वीर जवानांच्या शौर्य गाथा लिहिल्या गेल्या. भारतावर जेव्हाही शत्रूने हल्ला केला तेव्हा आपल्या या वीर योद्ध्यांनी शत्रूला अक्षरशः धूळ चारली आहे. अद्भुत साहस, अतुलनीय शौर्याच्या बळावर भारतीय सैन्यानं युद्धाच्या मैदानात एक अमीट ठसा उमटवलाय, ज्याने जगाचा नकाशा बदलून टाकला. बांगलादेशला आपण इंडिपेंडन्स मिळवून दिलं आणि तो एक आता नवीन देश 1971 मध्ये स्थापित झाला. दिस इज ऑल बिकॉज ऑफ एक्सलंट ट्रेनिंग आणि त्यांचं जे आपलं लोकांचं जे स्पेशली एंटायर इंडियन आर्मी. 3 डिसेंबर 1971 याच दिवशी पाकिस्तानच्या वायुसेनेनं भारतावर हल्ला चढवला. तेव्हा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की भारताकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरानं अवघ्या 13 दिवसात त्यांची धुळदाण उडणार आहे. अवघ्या 13 दिवसात पाकिस्तानला जबरदस्त पराभव पत्करावा लागला. की या युद्धामध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांचं जे कोऑर्डिनेशन होतं दॅट वॉज द बेस्ट वन. म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट नमुना जर म्हणायचं ना की समन्वयाचा उत्कृष्ट नमुना काय आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा, तर ते आहे 1971चं युद्ध. 1971 मध्ये पाकिस्ताननं केलेल्या आगळीकीनं पाकिस्तानचे कायमस्वरूपी 2 तुकडे केले. पूर्व पाकिस्तान बांगलादेश नावानं जगाच्या पटलावर उदयाला आला. बांगलादेश स्वतंत्र झाला. पाकिस्तानच्या जवळपास 93,000 सैनिकांनी भारतीय सैनिकांच्या पुढे अक्षरशः गुडघे टेकले. अशा प्रकारे भारतीय सैन्याच्या शौर्याच्या बळावर जगानं पाहिलं जगातलं सर्वात छोटं युद्ध आणि सगळ्यात मोठं आत्मसमर्पण. 16 डिसेंबर 1971 याच दिवशी भारतीय सैन्यानं लेफ्टनंट जनरल जगजीत अरोड़ा यांच्या समोर पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाजी यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. त्या क्षणाला नियाजी यांच्या डोळ्यात हतबलतेचे अश्रू होते. ढाका शहरात ज्यावेळी पाकिस्तान भारतासमोर शरण येत होता त्याचवेळी ढाका शहरात पाकिस्तानचे जवळपास 30,000 सशस्त्र सैनिक उपस्थित होते, तर भारताचे फक्त 3,000 सैनिक ढाक्यापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर होते. म्हणजे 10 पट मोठं सैन्य असूनही पाकिस्तानला भारतीय सैन्याच्या शौर्यापुढे नतमस्तक व्हावं लागलं. ऐतिहासिकरित्या हे त्याच दिवशी स्पष्ट झालं की पाकिस्तान समोरासमोरच्या लढाईत भारताला कधीच पराभूत करू शकत नाही. त्यामुळेच पाकिस्तान आपल्या भूमीत दहशतवादाला आश्रय देत भारतातली शांतता भंग करण्याचे कुटील डाव आखतो. सध्याच्या परिस्थितीत तालिबान्यांच्या अफगाणिस्तानवरच्या सत्तेनंतर पाकिस्तान भारताला घायल करण्याची नवी स्वप्न पाहतोय. पण पाकिस्ताननं अशी स्वप्न पाहताना 1971च्या 13 दिवसाच्या युद्धातल्या ऐतिहासिक पराभवाची आठवण कायम ठेवायला हवी.
16 डिसेंबर 2021 या दिवशी भारत मोठ्या सन्मानानं पाकिस्तानवरच्या त्या ऐतिहासिक विजयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. 1971 मध्ये पाकिस्तानने केलेली एक चूक त्यांचे 2 तुकडे करून गेली. आजचा बांगलादेश स्वतंत्र झाला तो भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या बळावर. अवघ्या 13 दिवसात पाकिस्तानला धूळ चारत भारतानं बांगलादेशला पाकिस्तानच्या जुलमी बेडीतून मुक्त केलं. कसं पाहूयात. वर्ष 1971च्या डिसेंबर महिन्यात भारतानं पाकिस्तानला पराभवाची चव चाखायला लावली. Now as the Pakistani armed forces have surrendered in Bangladesh, जी पाकिस्तान कधीच विसरणार नाही. पण भारतानं दया दाखवली आणि 1 वर्षांनंतर म्हणजेच 1972 मध्ये शिमला कराराच्या माध्यमातून पाकिस्तानच्या सगळ्या युद्ध कैद्यांना सोडून देण्यात आलं. जिंकलेली भूमी ही परत करण्यात आली. शिमला करारानुसार हे ठरलं की दोन्ही देशातील वाद द्विपक्षीय स्तरावर मिटवले जातील. बांगलादेश मुक्त झाला. बांगलादेशची मुक्ती पाकिस्तान अजूनही विसरला नाहीये. हेच कारण आहे की शिमला कराराचं उल्लंघन करत पाकिस्तान वारंवार काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा पुन्हा उपस्थित करत आपला हसू करून घेतोय. 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात आणि क्वाडच्या संमेलनातही पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रसंघात पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला. त्याला भारतानंही आरसा दाखवून जोरदार प्रत्युत्तर दिलं. एकोणीसशे 71 मध्ये भारतानं पाकिस्तानचा जबरदस्त पराभव केला. त्याचा 16 डिसेंबरला सुवर्ण महोत्सव साजरा केला जाणार आहे. बांगलादेशच्या मुक्तीचे 50 वर्ष. याच दिवशी बांगलादेशच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण होतील. जाणून घेऊयात भारतानं कशा प्रकारे पाकिस्तानला पराभूत करत बांगलादेशला स्वतंत्र केलं. 1970 मध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीत शेख मुजीबुर रहमान यांच्या आवागी लीगने 169 पैकी 167 जागा जिंकल्या. पाकिस्तानने मुजीब यांच्यासोबत विश्वासघात केला. पूर्व पाकिस्तानात झालेलं बंड थोपवण्यासाठी सैन्य बोलवण्यात आलं. मार्च 1971 मध्ये सैन्याने अत्याचाराच्या सगळ्या सीमा ओलांडल्या. मुजीब यांना अटक केली. त्यावेळी जवळपास 1 कोटी शरणार्थी भारतात दाखल झाले. भारताची चिंता वाढली आणि त्यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. खवळलेल्या पाकिस्तानने पाऊल उचलत 3 डिसेंबर 1971 भारतावर हवाई हल्ला चढवला. Pakistan launched a full-scale war against us. भारताने केवळ 13 दिवसात पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले आणि बांगलादेश स्वतंत्र झाला. अशा प्रकारे भारतीय सैन्याने 1971च्या युद्धात शौर्याचा नवा इतिहास लिहिला. Dhaka is free. Bangladesh is free. 16 डिसेंबरला भारतात शौर्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जाईल. त्याचवेळी प्रत्येक भारतीयाचा अभिमानाने ऊर भरून येईल. जय हिंद सन्मान या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जय हिंद सन्मान या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने भारतासमोर मोठी शरणागती पत्करली. तो दिवस पाकिस्तानसाठी मोठा घाव ठरला. त्या दिवशीच्या त्यांच्या पराभवाचा तो ऐतिहासिक फोटो तुम्ही पाहिला असेल, जो भारतीय जवानांच्या शौर्याचा पुरावा आहे. भारतीय सैन्याच्या शौर्यापुढे 50 वर्षांपूर्वी पाकिस्तानी सैनिकांनी पत्करलेली ही ऐतिहासिक शरणागती. त्याचे हे ऐतिहासिक फोटो पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि सेनाप्रमुख जनरल जावेद बाजवा पाहत असतील
तेव्हा त्यांना रात्री झोप येत नसेल हे नक्की. त्यातून सावरायला त्यांना बराच काळही लागत असेल. तेरा दिवस चाललेल्या त्या युद्धाचे घाव आजही पाकिस्तानसाठी ताजे आहेत. 16 डिसेंबर 1971 रोजी कॅमेऱ्यात कैद झालेलं हे दृश्य स्वतंत्र झालेल्या बांगलादेशला विजयाची आणि मुक्ती दिवसाची आठवण करून देत असेल यात शंका नाही. पूर्व पाकिस्तानातील मुक्ती वाहिनी पाकिस्तानी सैन्यासोबत काही महिने आधीपासूनच संघर्ष करत होती, 2 हात करत होती. 3 डिसेंबरला पाकिस्ताननं भारतावर हवाई हल्ला चढवण्याची घोडचूक केली. तेव्हा त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की एक भारतीय जवान त्यांच्या शेकडो सैनिकांवर भारी पडेल. आजही भारतीय जवानांचा तो लढाऊ बाणा आठवून पाकिस्तानी सैनिकांना घाम फुटत असेल. पश्चिम भागातील लोंगेवाला भागात झालेलं घणघोर युद्ध आजही पाकिस्तानी लोकांना घाबरवत असेल. ते आठवून त्यांचा काळजाचा थरकाप उडत असेल. चार डिसेंबर 1971च्या रात्री पाकिस्तानी तोफखाना रेजिमेंटचे जवळपास 3000 सैनिक संपूर्ण ब्रिगेडसह लोंगेवाला पोस्टवर हल्ला करायला चाल करून आले. त्याच वेळी तिथं मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांच्या नेतृत्वाखालील 120 भारतीय जवान तैनात होते. सीमेवर गस्त घालत असताना कॅप्टन धर्मवीर यांनी पाकिस्तानी रणगाडे चाल करून येत असल्याची माहिती चांदपुरी यांना दिली. त्याच क्षणी भारतीय जवानांनी पाकिस्तानी तोफखाना ब्रिगेड सोबत 2 हात केले. अनेक रणगाडे उद्ध्वस्त केले. पहाटेच्या वेळी भारतीय वायुसेनेच्या 2 हंटर लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या अनेक रणगाड्यांना लक्ष्य करत त्यांचा चुरडा केला. भारतीय वायुदलाच्या भीषण हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याची एकच तारांबळ उडाली. 5 डिसेंबरला भारताच्या वीर जवानांनी पाकिस्तानी सैन्याला सीमेच्या तब्बल 8 किलोमीटर पर्यंत मागे हटवलं. अशा प्रकारे 1971च्या लढाईत भारतीय सैन्यानं प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला धूळ चारली. त्याचा परिणाम म्हणजे 13 दिवसात पाकिस्तानला सर्वात मोठी शरणागती पत्करावी लागली. याच्या स्मरणार्थ 16 डिसेंबरला भारत विजय दिवस साजरा करतो. पण यावर्षीचा विजय दिवस हा खास आहे, कारण 16 डिसेंबर 1921ला पाकिस्तानला मोठ्या पराभवाला आणि बांगलादेशच्या मुक्तीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. 1971 मध्ये 13 दिवस चाललेल्या सगळ्यात छोट्या युद्धानंतर पाकिस्तानी सैन्याची सगळ्यात मोठी शरणागती जगासमोर आली. भारतीय जवानांच्या शौर्यानं पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी उडवली. जवळपास 10 पट सैन्यबळ जास्त असूनही पाकिस्तानला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. 16 डिसेंबर 1971 रोजी काय झालं होतं जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. 16 डिसेंबर 1971 रोजी काय झाले होते? पाकिस्तानला त्याच्या सर्वात मोठ्या शरणागतीची आठवण करून देणारा हा ऐतिहासिक फोटो 16 डिसेंबर 1971ला म्हणजेच 50 वर्षांपूर्वी ढाका शहरात काढलेला आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की पाकिस्तानचे जनरल ए खान नियाझी शरणागती पत्करण्यासाठी जेव्हा टेबलवर आले त्याच्या आधी नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊयात नेमकं काय घडलं होतं.
1971 मध्ये भारताच्या पूर्व कमांडचे स्टाफ ऑफिसर मेजर जनरल होते AR जेकब. त्यांना पाकिस्तानच्या शरणागतीवर नजर ठेवण्यासाठी ढाक्याला पाठवलं होतं. 16 डिसेंबर 1971 ची सकाळ. शरणागती करण्याचे आदेश मिळताच मेजर जनरल जेकब 16 डिसेंबर 1971 ला ढाका विमानतळावर पोहोचले. मेजर जनरल जेकब पाकिस्तानी सैन्याच्या कारमध्ये बसून जेव्हा पुढे गेले तेव्हा मुक्ती वाहिनीच्या सैनिकांनी गोळीबार केला. सैनिकांना कळलं नाही की पाकिस्तानी ब्रिगेडियर सोबत भारतीय जनरल प्रवास करत होते. मेजर जनरल जेकब यांनी हात वर करून कारमधून उडी घेतली. मुक्ती वाहिनीच्या सैनिकांना कळलं नेमकं काय होतंय, पण ते पाकिस्तानी ब्रिगेडियरला मारू इच्छित होते. परिस्थिती सांभाळत मेजर जनरल जेकब ब्रिगेडियर सोबत पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालयात पोहोचले. तेव्हा नियाजींनी शरणागती पत्करायला नकार दिला आणि सांगितलं की युद्ध बंद करायला तयार आहोत. मेजर जनरल जेकब यांनी समजावलं की शरणागती पत्करली तर त्यांची आणि कुटुंबियांची जबाबदारी भारत घेईल. मेजर जनरल जेकब यांनी नियाजी यांना अर्ध्या तासात निर्णय घ्यायला सांगितलं. सोबतच त्यांना इशारा दिला की नियाजी यांनी शरणागती पत्करली नाही तर ढाका शहरावर बॉम्ब वर्षाव केला जाईल. अखेर अर्ध्या तासानंतर नियाजी यांनी शस्त्र खाली टाकण्याचा निर्णय घेतला. सर्वात छोटे युद्ध आणि सर्वात मोठी शरणागती. शरणागतीवेळी ढाकामध्ये उपस्थित होते 26,400 पाकिस्तानी सैनिक. ढाकापासून 30 किलोमीटर अंतरावर होते फक्त 3,000 भारतीय सैनिक. अशा प्रकारे 1971 मध्ये 13 दिवस चाललेल्या सर्वात छोट्या युद्धानंतर पाकिस्तानी सैन्याची सर्वात मोठी शरणागती जगासमोर आली. भारतीय जवानांच्या शौर्यानं पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी उडवली. जवळपास 10 पट सैन्यबळ जास्त असूनही पाकिस्तानला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. ज्यावेळी शरणागती पत्करली जात होती त्यावेळी ढाका शहरात 26,400 पाकिस्तानी सैनिक होते, तर ढाका शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर 3,000 भारतीय सैनिक आदेशाची वाट पाहत होते. मेजर जनरल जेकब यांच्यासोबत फक्त 2 सैनिक होते. लेफ्टनंट जनरल जगजीत अरोडा पोहोचल्यानंतर नियाजी यांनी आपली पिस्टल सरेंडर केली आणि त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अशाच डबडबलेल्या डोळ्यांनी पाकिस्ताननं भारतापुढे शस्त्र टेकले. 50 वर्षांनंतर आता भारत 16 डिसेंबर 2021 रोजी त्या क्षणाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार. या सगळ्यासह जय हिंद सन्मान या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.